नमस्कार मित्रांनो, आज आहे 2 तारीख. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी पटपट आवरून घेते या, कारण आज माझ्या मुलीची शाळा आहे. आज 2 तारीख आहे. कारण आज काही इतक्या दिवसाच्या सुट्ट्या होत्या क्रिसमसच्या, तर ती उठणार नाही म्हणून मी पटपट आवरून घेते या. नंतर कामं सगळं आवरणं झालं की तिला उठवते आहे. तिची शाळा 8:30 ते 12 वाजेपर्यंत असते, म्हणून तिला 7:30लाच उठावं लागतं, कारण ती उठतच नाही. उठण्यातच अर्धा तास घेते, म्हणून पटपट मी आवरून घेते आधी, नंतर तिला उठवते. तर बघू शकता मी पटपट आवरलेलं आणि आंघोळ पण झालेली माझी. आता टिफिन करून घेते आहे तिच्या पप्पाचा पटपट सकाळनं, कारण मग ती उठली की तिच्या मागेच फिरावं लागतं, कारण ती पटपट ऐकत नाही. आंघोळ तर सगळी तयारी, मी आंघोळ नाही करून देत तिला आता, कारण खूप गार असतं, सकाळी सकाळी नाही करून देत. मी तिला सकाळी हातपाय तोंडच धुवून देते. तिकडून आल्यानंतर मी तिला आंघोळ घालते. तोपर्यंत पटापट स्वयंपाक वगैरे करून तर मी आवरून ठेवते, मग तिचं आवरायला बरं पडतं. नाहीतर ती काय ऐकत नाही पटपट. खायला पण तिला 1 तास लागतो. दूध बिस्किट किंवा चाय बिस्किट तिला खूप ओरडावं लागतं, तेव्हा खाते ती. काय तुमची मुलं पण तसेच त्रास देतात का? कारण माझी तर लय त्रास देते, ऐकतच नाही ती लवकर. बघू शकता माझी भाजी टाकणं झालेली. चपात्या करते आहे. चपात्या झाल्या की लगेच मग मी देवाला नैवेद्य वगैरे देते, कारण माझी पूजा वगैरे झालेली. मग थोड्या वेळाने जाते मग तिला उठवायला, कारण ती उठायलाच अर्धा तास घेते. खूप प्रेमाने उठवावं लागतं, नाहीतर उठल्या उठल्या रडायला सुरू करते ती. ती काय ऐकत नाही आहे. मग बघू शकता मी पटपट उठून सगळं टिफिन आधीच तयार करून ठेवावं लागतो, कारण परत मग नाश्ता वगैरे असतं, चाय नाश्ता, तर मग आवरणं होत नाही, म्हणून मी आधीच करून ठेवते. आता बघू शकता माझं टिफिन वगैरे सगळं झालेलं. देवाला नैवेद्य देते सगळं. मी आता देवाला नैवेद्य दिलेला. आता मी थोडं लिंबू टाकून गुणगुण असं पाणी पिऊन घेते नंतर उठवते, कारण सध्या टाईम व्हायचा आहे. ती पण उठत नाही. तुम्ही बघू शकता किती हे करते ती नाटकं. मला घ्या तर मला चला. बघा आता पटकन तिला हातपाय तोंडून दिलेले आणि तिला पटपट आवरून शाळेत पाठवायचं, कारण शाळेला उशीर झाला की टीचर रागवती, म्हणून तिला लवकर उठवावं लागतं. बघा ती कशी करते, पण ती कंटाळा करत नाही. एकदा उठली की शाळेत जाते ती हसत. तिला काही रडवड येत नाही, शाळेत जायचा कंटाळा पण येत नाही. कधी कधी येतो, मग ती राहून जाते घरी. पण आता खूप दिवसच्या सुट्ट्या झाल्या, त्यामुळं मुलं त्रासच करतात थोडं शाळेत जायला. त्रास देणारच, कारण सुट्ट्यांमुळे त्यांना सवय होऊन जाते घरी राहायची. तरी पण आज ती लवकर उठलेली आणि तिला सगळं लागतं, मेकअपचं, बॉडी लोशन, पावडर, हे ते. ती तशी शाळेत जातच नाही. आंघोळ करो की नाही करो, तिला खूप आवडतं नटायला. ती स्वतःच नटते. आता बघा, आता मी तिला आणायला जाते आहे, कारण ती गेलेली पण शाळेत आणि माझं आवरून पण झालेलं. धन्यवाद.